नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त म्हणजे कमळीच्या या प्रोमोमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आपण पाहणार आहोत की अन्नपूर्णाने म्हणजे कमळीच्या आजीने कमळीला घरी हरवलेल्या नातीसाठी अन्नपूर्णाने पूजा ठेवलेली असते। त्या पूजेसाठी कमळीला आणि निगीला बोलावलेलं असतं। तर आता कमळी आणि निगी ह्या पूजेकरता दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी निघालेला असतात। तर तिथं अन्नपूर्णाने एक कार हॉस्टेलवरती निगीला आणि कमळीला घेण्यासाठी पाठवलेली असते। तर जेणेकरून कमळी आणि निगी दोघेही त्या कारने अन्नपूर्णाच्या घरी येऊ शकतील। एक लाल रंगाची आलिशान कार पाहून अनिका पूर्णपणे थक्क होते। तिच्या मनात येतं की इतकी महागडी कार या गावच्या मुलीसाठी आजीनं पाठवली आणि या गावरान मुलींना का पाठवली असेल आणण्यासाठी आणि कमळीसाठी का पाठवलेली आहे हे अनिकाला सहन होत नाही। कमळी जशी मेन्शनमध्ये एंट्री करते आणि अनिका ती लाल कार पाहते आणि ती प्रचंड चिडते आणि रागाच्या भरात ती त्या कारजवळ येऊन केरोसिन टाकते आणि आग लावते आणि कमळीला धमकी देते, जर तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि या घरामध्ये पाऊल ठेवले तर तुझंही असेच हाल होईल। आता अनिका कमळीच्या जीवावर उठणार आहे। ती आता छोट्या छोट्या नाही तर मोठ्या मोठ्या कट कारस्थानमध्ये उतरून कमळीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे। तर इकडे जेव्हा अन्नपूर्णाच्या घरी कमळी आलेली असते तर तेव्हा तिला एका टेबलवरती राजांची पर्स ठेवलेली दिसते, पाकिट ठेवलेलं दिसतं आणि त्या पाकिटमध्ये तिला तिच्या आईचा सरूचा फोटो दिसतं। तर ती खूप टेन्शनमध्ये येते की तिला राजांच्या पाकिटमध्ये आपल्या आईचा फोटो कसा काय आहे, पण ती कोणाला विचारत नाही, काही बोलत नाही। नुसतं तिला टेन्शन आलेलं असतं की आपल्या आई सरूचा सगळ्यात जुना फोटो राजन सरांकडे कसा काय हा प्रश्न तिला पडलेला असतो। तर आता तिने तो फोटो बघितलेला आहे प्रेक्षकांनो। तर इकडे आता कमळीसाठी अतिशय धोकादायक ठरणार आहे, पण नेहमीप्रमाणे ऋषी तिचा जीव वाचवण्यासाठी पुढे येईल। अनिका ऋषीसोबत ही विचित्र वागायला लागलेली असते। ती ऋषीला पण धमकी देईल की जर तू कमळीच्या बाजूने उभा राहिला तर परिणाम खूप भयंकर होतील। तर आता कमळीलाही धमकावते की जर तू ऋषीच्या जवळ राहायला प्रयत्न केला तर मी तुलाही संपून टाकेल। आता निगीची हुशारी इथे उपयोगी पडणार आहे, कारण निगी आणि कमळी हे दोघेही मिळून हे सगळं अन्नपूर्णा देवीला सांगणार आहे। तर त्याच वेळी कथेमध्ये एक मोठा ट्विस्ट पण आपण पाहणार आहोत की कमळीला वाटायला लागते की राजन सरांच्या पाकिटमध्ये आपल्या आईचा सरूचा फोटो आहे, तो बी एवढा जुना का, असं ती विचार करते। तेव्हा तिला शंका येते की राजन सर तर माझे वडील असू शकतात का? ज्यांचं लग्न मोडलं होतं ती स्त्री माझी आई होती का? आणि त्यांची हरवलेली मुलगी म्हणजे राजन सराची मुलगी मी आहे का? असे कितीतरी प्रश्न कमळीच्या मनामध्ये येतात। तर सगळं आता कमळीला कसं उलगडेल हे पाहणं आता फारच रोचक ठरणार आहे। आता कमळीच्या मनामध्ये ही आलेली शंका खऱ्यामध्ये उतरणार आहे का आणि केव्हा उतरणार हे सगळं आता शोध यात्रेत तिची मदत करणार आहे ऋषी। म्हणजे आता ऋषीला सर्व ती सांगणार का, ऋषीची मदत घेणार का अन्नपूर्णाशी याविषयी ती काही बोलणार? तिच्या मनात ही शंका सतत येत आहे की आपल्या आईचा फोटो राजन सरांच्या पाकिटमध्ये कसा, याचा शोध कमळीही लावणार का आणि अन्नपूर्णा आणि राजनला कमळी ही आपल्या एवढ्या मालमत्तेची वारीस आहे हे कळणार का, हे पाहणं सुद्धा तेवढंच रंजक ठरणार आहे। तर या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे। तर आता ऋषी तिची मदत कशा प्रकारे करणार आहे हे सुद्धा आपल्यासाठी पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही किती उत्साहित आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, कमळी सिरियल तुम्हाला किती आवडते आणि माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय गजानन माऊली। गण गण गणात बोते।